हॅलो नमस्कार. किट्टू अँड मम्मा चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आणि चॅनलला नवीन असणार तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि आम्ही निघालो आहोत कापशी वरनं नाशिकला यायला. तर हे आहे आमचं शेत आणि बघू शकतात किती सुंदर असे कांदे आहेत आमच्या शेतात. तर आता आम्ही नाशिकमध्ये एंट्री केलेली आहे आणि थोड्याच वेळात आम्ही घरी पोहोचणार आहोत. तर आता बघा घरी पोहोचल्यावर मी पहिलं मात्र आधी माझे जे काही प्लांट्स आणले होते मी गावावरनं, तर ते घेऊन आली आणि व्यवस्थित ठेवून दिले एका जागेवर. आणि सर्व जे काही सामान होतं ते कधीही मी कुठूनही काही आणू देत, पण सर्व जे काही आहे ते फ्रीजच्या जवळच ठेवलं जातं. ते घरी जाताना मात्र मी हे सर्व जे प्लांट्स आहेत तर ते किचन ओट्यावर ठेवून जाते. म्हणजे मी कोणाला यदा कदाचित कॉल करून सांगितलं की माझ्या प्लांट्सला पाणी देऊन द्या, तर त्यांना इझी पण होईल आणि बाहेर ना पटकन हवेने आणि उन्हाने पटकन सुकून जातात. तर म्हणून मग म्हटलं आपण मध्येच ठेवूया. आणि मी जी किचनची विंडो आहे ना तर त्याला बाहेरून ओढणी लावून गेली होती. म्हणजे ऊन पण लागेल पण कमी प्रमाणात लागेल. आणि बघा हे आहे माझं जास्वंदाचं झाड आणि ते आधी मी बघायला गेली की ते कसं आहे. तर एकदम छान असं फूल उमललेलं होतं. तर त्याला बघून मात्र सर्व जो काही थकवा होता घरचा, कारण मी घरून येताना भरपूर काम करून येते आणि इथेही भरपूर काम, तो सर्व निघून गेला. आधी मात्र माझे जे काही प्लांट्स होते तर त्यांची छान अशी विल्हेवाट लावली. म्हणजे प्रत्येक प्लांट्स जागेवर ठेवले आणि माझा जो काही किचन ओटा आहे तर तो मी छान असा क्लीन करून घेतला. सुट्टी असल्यामुळे सर्वच गावी गेले होते. तर शामली माझ्या आधीच एक दिवस आधी घरी आली होती. तर तिला म्हटलं आधी पटकन तू माझ्या प्लांट्सला पाणी घाल, कारण जवळपास 3 दिवस झाले की त्यांना पाणीच नाहीये. आणि ती पण म्हणजे आदल्या दिवशी सायंकाळीच घरी पोहोचली, तर तिने आधी जाऊन माझ्या प्लांट्सला पाणी घातलं. म्हणून थोडस माझा जो काही किचन ओटा होता तो खराब झालेला होता. तर तो पण मी छान असा क्लीन करून घेतला. आणि कितीही आपण घरी जाताना आवरून जा, मात्र पण घरी परत आपल्या घरी आल्यावर जी काही किचनवर धूळ असते, आणि कारण घर जे आहे ते माझं रोड फ्रंट आहे आणि रस्ता आपला कंटिन्यू चालू असतो, म्हणून आहे ना खूप अशी धूळ येते घरात. आणि उन्हाळ्यात तर मात्र कधीही कुठेही जा, एक दिवस जरी घरात नसेल तरी घरात खूप अशी धूळ होते. तर आधी मी सर्व किचन ओटा क्लीन केला आणि त्यानंतर माझे मी जाताना भांडी धुवून गेली होती. तर ते पण मी पाण्यातनं एकदा छान विसळून घेतले. म्हणजे कसं आहे, त्यावर जी काही धूळ असेल ती पण निघून जाईल. तर आल्यावर मात्र हेच काम असतं, कारण कुठलीही भांडे मला घ्यायची अजिबात इच्छा नसते, की हे भांडं घेऊ आणि त्यात पाणी वगैरे पिऊ, असं काही माझी इच्छा नसते. आणि इव्हन किटूच्या डॅडीला सुद्धा असं आवडत नाही. तर ते पण आल्याला लगेच कामाला लागतात. तर घरून मी आणले होते पापड. तर ऑलरेडी माझ्याकडे लास्ट इयरचे खूप पापड होते, म्हणून यावर्षी पापड केले नव्हते. आणि मम्मींनी मग यावर्षी केलेले होते. तर त्यांना मग सांगितलं होतं की मला पापड नकोय. पण तरी त्यांनी मला जवळपास 10-15 असे पापड दिले. बघा, इतका पापड असताना आणि मी खाणारी फक्त एकटी. किट्टूची डॅडी खात नाही आणि किट्टू फक्त खाते कधीतरी. आणि वरती असल्यावर तर अजिबात आठवण येत नाही. आणि कधीतरी पापड खायची इच्छा झाली तर ते वरती डब्बे असल्यामुळे चेअर घ्या आणि ते काढा, एवढं कोणी सांगितलं. त्यापेक्षा इच्छा मारून घ्यायची. आणि जेव्हा जयवंतराव घरी असतील ना तर तेव्हा मी त्यांना आवर्जून काम सांगते, कारण त्यांची हाईट भरपूर असल्यामुळे काढायला इझी जातात. आणि घरून ना मी मिरची आण, हे आण, मी थोडं थोडं मला जे जे आवडतं ना ते मी घेऊन येते. आणि सर्वात आधी तर कढीपत्ता आणत असते. आणि येताना ना म्हटलं चला दूध घेऊया. तर दूध सर्वीकडे संपलं होतं, म्हणून मी दुधाची पिशवीच आणली होती आणि त्या पण 2 घेऊन आली. तर त्यातली एक पिशवी अशी फोडली ना की पटकन असं म्हणजे पिशवीच्या बाहेर आलं. आणि म्हटलं यार आत्ताच मी किचन आवरलं आणि परत पसारा. म्हणजे बघा ना, आपण काम एक करायला जातो आणि तेही पटकन उरकण्याच्या नादात आहे ना अजून जास्त काम वाढवा होता. आणि दुधाचं तर मात्र कधी कधी नाही, प्रत्येक वेळा माझ्याकडनं होतं म्हणजे होतं असं जेव्हा मला घाई असेल. आणि बघा, आधीच दुधाचा मी गोंधळ घातला होता आणि परत फक्त 2 सेकंद इकडे-तिकडे काय माझी नजर गेली आणि इकडे परत दूध ओतू गेलं आणि ते एवढं-तेवढं नाही तर खूप सारं दूध गेलेलं आहे. आणि परत मी आज जवळपास आता तिसऱ्यांदा किचन साफ करणार आहे. तर यार म्हटलं किती हा गोंधळ. आज मात्र माझं काही काम संपतच नव्हतं. असा एखादा दिवस असतो ना, आपण एखादी गोष्ट संपवायच्या नादात असतो, पण ती काही आपलं पिछा सोडायला तयार होत नाही. तर असाच काही आजचा राडा झालेला आहे. आणि बघा, सर्व आता मी पाण्याने सर्व छान असं साफ करून घेणार आहे. आणि आता वैताग आलेला आहे मला. आणि मग काय, घेतलं मस्त पदर खोचला आणि कामाला लागले. आणि किती मूड मध्ये मी आता पटकन म्हटलं कामावरून घेऊ, पण काय
काम माझं काही पिच्छा सोडणार नाही आणि आता मला तर ते आवरावंच लागणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं, मी जेव्हा गावावरून येत असे ना, तर तिकडचेही भरपूर काम आवरून आलेली असते. म्हणजे मम्मींना जास्त काम नको उद्या म्हणून असं मी जे काही बारीक-निरीक जे काही काम असेल ना, तर ते करून आलेली असते आणि मग इथेही मग माझा नंतर घरी आले आणि इथे आल्यावर मला अजिबात कधी-कधी कामाची इच्छा नसते. पण आधी म्हटलं नाही, आता मूड आहे ना, काम करून घेऊ. पण मात्र मूडला पण आणि देवालाही ते मान्य नाहीये, तर बाई तू आज कामच कर. तर अशीच आजची माझी गत झालेली आहे. झालं फायनली आता किचन आवरून आणि त्यानंतर मग किटूला भूक लागली होती, तर मी घरूनच टिफिन बनवून आणलेला होता. तर घरीच मी मम्मी, नानांना पण मी जेवण बनवून आली होती. आमचाही टिफिन घेऊन आली होती. तर इथे ना मला भिजलेली पोळी खूप आवडते म्हणून मग मी ज्या पोळ्या होत्या तर त्या वरूनच ठेवून आणल्या होत्या भाजीवर आणि मस्त पनीरची भाजी बनवली होती. आणि हे पनीर आहे ना आमच्या बकरीच्या दुधाचं बनवलेलं आहे आणि खरंच खूप छान लागतं. त्याचा चहा मात्र कोणाला आवडत नाही. पण ना पनीर मात्र खूप छान आणि सॉफ्ट येतं आणि रोज इतकं दूध कुठे संपवायचं? तर मग अशीच मला आयडिया आली, की आपण ना पनीर बनवून बघूया. तर खरंच छान पनीर झालं आणि मी सुद्धा खाल्लं. मला खूप विशेष वाटलं. कारण मी दूध असंही मला खूप आवडत नाही आणि त्यातल्या त्यात जर म्हणाल बकरीचं तर तेही बिलकुल आवडत नाही मला. तर इथे बघा मला जयवंतरावांचं खूप मदत होते आणि ते घरी कितीही थकून येऊ देत, मात्र घरी आल्यावर त्यांना इतकं क्लीन आणि नीट घर लागतं. जाताना सुद्धा आम्ही घर आवरूनच जातो आणि येताना मात्र त्यांना मला तर अजिबात एनर्जी नसते, पण त्यांना असते आणि त्यांना असली म्हणजे मला येते म्हणजे येते आणि त्यांना हे माहिती झालंय, की एकदा मी कामाला आवरायला घेतलं, की पुढं मला आवरूच लागणार आहे. तर आणि ही ट्रिक मात्र त्यांची नेहमीच काम करून जाते आणि कसं आहे, नवरा आपला इतकं काम करायला घेतोय, आता तेही तर काम करून येतात. कारण घरून येताना शेतीचं काम असतं, तर तेही बऱ्यापैकी नानांना मदत करू लागतात किंवा काही दुसरं काम असेल, मम्मीला इथे घेऊन जा, तिथे घेऊन ये जा. कारण गाडी चालवणं, हे ड्रायव्हिंग करणं, ही पण खूप मोठं काम आहे. बघा ना, जरी आपण फिजिकली काम नाही करत, पण मेंटली मात्र काम करत असतो. तर तिथेही ते थकून आले ना, तर तरी मात्र घरी आल्यावर त्यांना असं एकदम छान घरात आल्यावर असं छान वाटलं पाहिजे म्हणून ते लगेच पटकन कामाला लागतात. पण मात्र आज उलटच झालं. आज मलाच खूप मूड आलेला होता आणि म्हटलं नाही, आधी आज आपण काम आवरून घेऊ. कारण घरी आलं बरेच 4 ते 5 दिवसानंतर आम्ही घरात आलेलो होतो आणि उन्हाळा म्हटलं की आपल्याला पाणी लागतं. तिथूनच सुरुवात होते आणि ग्लास डायरेक्ट घ्यायचा हे सर्व मी म्हटलं नाही, मी आता सर्व घेते आवरायला आणि माझी एनर्जी बघून आज ते कामाला लागले आणि मला सर्व छान अशी मदत करू लागले आणि जवळपास आम्ही इथे नाशिकला 8 वाजता पोहोचलो, तर माझं सर्व काम आवरून झालं ते पावणे 10 वाजता. त्यानंतर मग मी मस्त थोडं छान माझं स्किन केअर केलं आणि मग मात्र मी जेवायला घेतलं. पण त्याच्या आधी मी मस्त झाडू फरशी करून मगच झोपली. तर तसं बघायला गेलं तर आपण रात्री झाडू फरशी नाही करायला पाहिजे. पण घरून खूप दिवसानंतर आल्यावर घर 4 ते 5 दिवस बंद असल्यावर आपल्या घरात ना खूप धूळ असते आणि बारीक-बारीक जी धूळ असते तीच आपण बेडवर नेतो किंवा सोफ्यावर नेतो. तर म्हणूनच आधी आल्यावर आम्ही ते घर क्लीन करतो. त्यानंतर मग आम्ही सर्व बाकी कामाला लागतो. आता सर्व मात्र माझं काम फायनली आवरून झालेलं आहे. हा आहे दुसरा दिवस. सकाळी किट्टूची स्कूल होती म्हणून किट्टू सकाळी मस्त छान स्कूलला गेली आणि त्यानंतर मी रात्रीच
जो काही घरून कढीपत्ता आणलेला होता. तर घरी मी कधीही जाऊ देत, मात्र मी कढीपत्ता काय आणायचं सोडत नाही. दर आठवड्याला जरी गेली ना, तरी मी कढीपत्ता घेऊन येत असते आणि मी रात्रीच तो वॉश करून ठेवला होता, म्हणून मस्त त्याच्या सकाळीपर्यंत वाळून गेला होता. पण तरी थोडंसं त्याला मॉइश्चर राहिलंच होतं, म्हणून मी कोरड्या कपड्याने छान त्याला पुसून घेतलं आणि छान असं एका छोट्याशा कंटेनरमध्ये छान त्याला स्टोअर करून घेतलं. म्हणजे आता मी किती बरेच दिवस घरी गेली नाही, तरी माझ्याकडे छान असा कढीपत्ता असणार आणि असला तरी आणि घरी गेली ना, तरी मी परत जमा करून आणते, कारण मला चिवडा वगैरे बनवायचा असतो आणि चिवड्याला भरपूर कढीपत्ता हा खूप छान लागतो. आणि यांना ऑफिसला जायचं होतं, म्हणून मी पटकन भाकरी करायला घेतल्या आणि छान वांग्याची भाजी केली. भरून वांग्याची भाजी यांना खूप आवडते आणि घरून जेव्हा मी येते, तर जे गावाकडचे आपले वांगे असतात ना, काटेरी वांगे, ते मी आणायचं मात्र विसरत नाही आणि एक कढीपत्ता. तर आणि आल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र जे फ्रेश वांगे आणलेले असतात ना, तर लगेच त्यांची मी भाजी करत असते. तर ठरलेलाच मेनू आहे घरून आल्यानंतर, की वांग्याची भाजी आणि मस्त भाकरी. आणि घरी पण मात्र जेव्हा मला फ्रिजमध्ये वांगे दिसले किंवा फ्रेश आणले ना, तर मग मी आधी मस्त भरून वांग्याची भाजी आणि भाकरी अशी बनवत असते. आणि हा मेनू मात्र आम्हाला दोघांना खूप आवडतो आणि त्याच्यासोबत भाकरीच खूप आवडते बरं का. आणि किटूला इथे साइड बाय साइड मस्त छान अशी थोडीशी बटाट्याची भाजी बनवून घेतली. तिला बटाट्याची भाजी आवडते, ती वांगे वगैरे असं पटकन ट्राय नाही करत. तिला भाजीपाला म्हणजे खूप रेअर असा आवडतो. तर पालेभाज्या पण तिला मी म्हणजे काहीतरी पराठा वगैरे बनवून मग तसंच खायला घालत असते. तर इथे यांना मस्त मी वांग्याची भाजी बनवलेली आहे, मस्त भाकरी बनवलेली आहे आणि किट्टूसाठी पण मस्त बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे. तेव्हा मात्र सर्व भांडे वगैरे आवरून थोडीशी शांतता म्हणून आणि सकाळी माझा चहा झालेला नव्हता, तर मला बऱ्यापैकी अशी सवय आहे. एकतर सकाळी उठल्या-उठल्या चहा घेणार, नाहीतर सर्व आवरून आणि आरामात मला चहा घ्यायला आवडतं. तर तुम्हाला चहा कधी घ्यायला आवडतं ते मला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि बघा आपण बरेच 4 ते 5 दिवसानंतर आलो होतो. तसं रात्री सर्व कामं आवरली आणि राहिला होता तो फक्त माठ. तर माठामधलं जे काही गार पाणी होतं, तर मी माठ आहे ना जाताना पण धुवून जाते. कारण कसं आहे आल्यावर आपल्याला लगेच पाणी प्यायला पण लागतं ना. तर मग मी माठ धुवून जाते आणि छान असं झाकून पण जाते. आणि मग तरी त्यावर काय माहीत नाही का बरं त्याला व्हाईट खूप येतं. तर ते ना मिठाने घासल्याने पटकन निघून जातं. मग मी थोडंसं मीठ घेतलं हातावर आणि छान मिठाने घासून घेतलं आणि एकदम छान मस्त लाल-लाल असा कलर त्याचा दिसायला लागला. रात्री इतके कामं केले, पण हे काम मात्र राहून गेलं होतं. मग सकाळी आवर्जून मला ते दिसलं आणि तेव्हा मी ते पाठाचं कामही करून घेतलं. काल येताना मात्र मम्मींची अजिबात इच्छा नव्हती, की आम्ही यावं. कारण त्यांचं म्हणणं आहे, की 6:30 वाजले तर थांबून जा. पण आमचं गाव इतकं काही लांब नाही आणि सिटीत आपण पोहोचल्यावर 7:30 8 म्हणजे आपल्यासाठी काही इतकं नसतं. पण त्यांना असं खूप असं वाटतं, की अरे 8 वाजले आणि इतक्या उशिरापर्यंत. पण कसं असतं ना, आदल्या दिवशी पटकन काम आवरून घेतलं का दुसऱ्या दिवशी आपलं रुटीन लागून जातं. म्हणून म्हटलं, "मम्मी आम्ही जातो." कारण खूप काही टाईम झालेला नाहीये. तर आम्ही हार्डली 8 वाजेपर्यंत तिथे पोहोचून जाणार आणि आल्यावर मात्र तुम्ही बघू शकतात, की मी काय-काय आवरलं आणि दुसऱ्या दिवशी मात्र लगेच माझं रुटीन पण लागून गेलं. तर म्हणूनच आम्ही घाई केली, की म्हटलं जायला हवं. कारण किटूची पण बॅग भरायची असते आणि आम्हाला अजून ना थोडंसं मॅनेजमेंट नाही होते किटूच्या स्कूलचं. कारण आधीच्या टायमिंगमध्ये आणि आताच्या टायमिंगमध्ये खूप फरक आहे. तर तिला पण टाईम मॅनेजमेंट होत नाही. खूप त्रास देते ती उठायला सकाळी. म्हणून म्हटलं आम्ही जातो आणि दुसऱ्या दिवशी आता मस्त छान रुटीन लागून जाईल. आणि मात्र आता माझं सर्व फायनली आवरून झालेलं आहे आणि निवांत मी आता चहा घेणार आहे. तर हे सर्व जे काही काम चालू आहे ना, साफ-सफाई करायचं, तर इथे आमच्या इथे जोगेश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठान सोहळा आहे 17 तारखेपासून, त्याचीच ही तयारी चालू आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.